किमान आत्तापर्यंत आणि या क्षणी तरी हे सरकार उलथवून टाकायचं आहे इथपर्यंत आंदोलनकर्ते आणि हे तरुण पोहोचलेले नाही. अकाउंटेबिलिटी आणि डायलॉग या दोन बाबतींमध्ये सरकार अत्यंत कमी पडलं. विरोध कोणी करू शकत नाही, आंदोलन कोणी करू शकत नाही आणि आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवे, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या देशामध्ये तयार झालं होतं. त्या वातावरणाला या आंदोलनाने छेद दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची अजिबात साथ नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईला जो संदेश गेला तो इंस्टाग्राम आणि यूट्यूबर्स यांच्या माध्यमातून तो गेला आणि इथे भाजप हा मागे पडलेला आहे. सरकारतर्फे मागच्या 12 वर्षांमध्ये प्रत्येक गोष्टीचा केल्या गेलेला प्रचंड गाजावाजा आणि प्रत्यक्षात जमिनीवरची वस्तुस्थिती यामध्ये जी प्रचंड तफावत आहे हे जेनझीला सगळ्यात जास्त कळालं. खूप काळाने असं आंदोलन झालेलं आहे की जे इश्यू बेस्ड आहे, जे वैचारिक सुद्धा आहे आणि जे सर्वसमावेशक आहे. तिथे धर्मही इथे पूर्णपणे अडगळीत पडलेला आहे आणि जात सुद्धा अडगळीत पडलेली आहे. ते गोदी मीडिया हा असा एक शब्द झालेला आहे की जी आज मीडियाकरताची सर्वात मोठी शिवी ठरते आहे. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या. स्वागत आहे सर्वांचं. मंडळी, दिल्लीमध्ये आणि देशाच्या इतर भागांमध्ये CJPचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक हे 28 जूनपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि आज म्हणजे तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये सरकारने त्यांच्या 3 मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी म्हणजे संसद भवनावरती जो मोर्चा काढण्यात आला त्यातल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाही आहेत. दुसरी मागणी म्हणजे नीट पेपर फुटी आणि शिक्षण प्रणालीतल्या गोष्टींवरती, सुधारणांवरती सरकार संसदेमध्ये बोलायला तयार आहे. आणि तिसरी मागणी म्हणजे नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना नुकसान भरपाई देण्याचा विचारही सरकारकडनं केला जाणार आहे. आता यानंतर या आंदोलनाचं पुढे काय होणार, या आंदोलनाची वैशिष्ट्य काय आहेत, कुठल्या दिशेला भारताचं राजकारण हे आंदोलन नेऊ शकतं, अशा सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी मला जॉईन झालेले आहेत, स्टुडिओमध्ये आपल्या आलेले आहेत MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे सहयोगी प्राध्यापक परिमल माया सुधाकर सर. सर, खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. सगळ्यात पहिल्यांदा जेनझीचं आंदोलन आपण हे CJPचं आंदोलन आहे. तर नेपाळमध्ये आंदोलन झालं, श्रीलंकेमध्ये आंदोलन झालं. त्या आंदोलनापेक्षा आपलं भारतातल्या तरुणांचं हे आंदोलन कसं वेगळं आहे? त्या आंदोलनापेक्षा हे खूप वेगळं आहे असं मी म्हणणार नाही. पण एक मोठा फरक असा आहे की आंदोलनकर्त्यांच्या मनामध्ये सरकारविषयीचा राग जरी असला तरी किमान आत्तापर्यंत आणि या क्षणी तरी हे सरकार उलथवून टाकायचं आहे इथपर्यंत आंदोलनकर्ते आणि हे तरुण पोहोचलेले नाहीत. नेपाळ आणि बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरुवातीपासून ती स्पष्टता होती आणि आंदोलनाचा ज्यावेळेस तिथे वेग वाढला त्यावेळेस त्यांनी बाकी सगळ्या मागण्या बाजूला ठेवल्या आणि तिथलं प्रस्थापित सरकार उलथवून टाकायचं ही त्यांची मुख्य मागणी झाली आणि त्या दिशेने त्यांचं आंदोलन गेलं. भारतामध्ये अजूनही त्या दिशेने आंदोलन गेलेलं नाही. आंदोलनकर्त्यांपैकी कोणीही अधिकृतपणे अद्याप सरकारचा राजीनामा मागितलेला नाही, फक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे. आणि त्यामुळे आपल्या इथचं आत्ताचं जे आंदोलन आहे हे तसं इश्यू बेस्ड आंदोलन आहे की ते शिक्षणाच्या मुद्द्यावरती सुरू झालेलं आंदोलन आहे. हा मला वाटतं की नेपाळ, बांगलादेश आणि इतर ठिकाणच्या आंदोलनांपेक्षा आणि भारतातले आंदोलनं यातला हा एक फरक आहे. म्हणजे सोनम वांगचुक हे सध्या सेंटरला आलेले आपल्याला दिसत आहेत, केंद्रस्थानी आहेत आणि अभिजित दिपके कुठेतरी बाजूला साईडलाईन झालेत असं एक चित्र दिसतंय. सोनम वांगचुक नसते तर हे आंदोलन मोठं तितकं होऊ शकलं नसतं का? वांगचुक हे सेंटरला होते, केंद्रस्थानी होते असं मी म्हणेल. पण 20 जुलैच्या मोर्चानंतर, 20 जुलैच्या आंदोलनानंतर वांगचुक सुद्धा केंद्रस्थानी राहिलेले नव्हते. वांगचुक यांचं उपोषण जसं 10व्या-12व्या दिवसाच्या पुढे गेलं तसं दिपके सुद्धा केंद्रस्थानी नव्हते. अभिजित दिपकेंची जागा ही वांगचुक यांनी घेतली होती आणि आंदोलन हे वांगचुक यांच्या भोवती केंद्रित होत होतं. मात्र 20 जुलैला ज्या पद्धतीने हे आंदोलन झालं आणि जेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांचा मिळाला त्यानंतर मग हे वांगचुक केंद्रित सुद्धा आंदोलन राहिलं नाही. आणि आज तुम्ही म्हणतात असं अगदी खरं आहे की अभिजित दिपके आणि वांगचुक हे या आंदोलनाची फक्त एक बाजू आहेत. पण आंदोलन हे उत्स्फूर्तपणे चाललेलं आणि तरुणाईचा हा कोणत्याही व्यक्ती केंद्रित सहभाग नसलेलं हे आंदोलन आहे.
म्हणजे इंटरेस्टिंग हे आहे की आता मेन जो मुद्दा होता नीट पेपर फुटीचा, कुठेतरी तोच भरकटलेला दिसतोय आपल्याला, किंवा वेगवेगळ्या इतर मुद्द्यांवरती सुद्धा या आंदोलनाच्या निमित्ताने चर्चा व्हायला लागली आहे. तर मुळात हे आंदोलन आता आपण इतके दिवस महिने बघतोय, भरकटच चाललेलं आहे का? म्हणजे नीट पेपर फुटीचा जो मुद्दा आहे तो बाजूला राहिलेला आहे का? आणि एकंदरीतच त्याला लागूनच की तरुणांचं जे एकंदरीत फ्रस्ट्रेशन निर्माण झालेलं आहे या ना त्या गोष्टीचं, ते काढायला बाहेर त्यांना कुठे मार्गच नाही आहे, म्हणून ते या आंदोलनाकडे भविष्य म्हणून बघताय का? बरोबर आहे. त्यामुळे याला आपण भरकटच चाललंय आंदोलन असं नाही म्हणू शकत. बरं. तर आंदोलन व्यापक होत चाललेलं आहे. ओके. आणि जे इश्यू बेस्ड आंदोलन होतं ते कुठेतरी वैचारिक सुद्धा आंदोलन झालेलं आहे. हां. मग या आंदोलनाची काही विचारधारा आहे का? तर या आंदोलनाची एकच विचारधारा आहे आणि ती आहे लोकशाहीची विचारधारा. बरं. की आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की देशामध्ये लोकशाही मार्गाने कारभार झाला पाहिजे. लोकशाही मार्गाने कारभार झाला पाहिजे म्हणजे काय? एकतर निष्पक्षपणे निवडणुका झाल्या पाहिजेत. आपण असं गृहीत धरू की निष्पक्षपणेच निवडणुका होतात. मात्र निष्पक्षपणे निवडणुका झाल्यानंतर जे सरकार निवडून येतं त्या सरकारची अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ती अकाउंटेबिलिटी जर नसेल तर मग ती लोकशाही उरत नाही. आणि अकाउंटेबिलिटी सोबतच संवाद सुद्धा असला पाहिजे, डायलॉग सुद्धा असला पाहिजे. आणि अकाउंटेबिलिटी आणि डायलॉग या दोन बाबतींमध्ये सरकार अत्यंत कमी पडलं, किंवा सरकारने अकाउंटेबिलिटी दाखवली नाही, सरकारने डायलॉग करण्याची तयारी 20व्या दिवसापर्यंत दाखवली नाही. वांगचूक यांच्या उपोषणाच्या 20व्या-22व्या दिवसापर्यंत ती तयारी दाखवली नाही. आणि तिथे लोकशाहीचा मुद्दा आला की मग हे जर लोकशाही सरकार जर हे असेल तर मग हुकुमशाही सरकार कसं असेल? तर हे त्यामुळे जे इश्यू बेस्ड आंदोलन होतं ते लोकशाही करता वैचारिक सुद्धा ते व्हायला लागलं. आणि मग ते वैचारिक जसं व्हायला लागलं तसं आंदोलनाची व्याप्ती वाढायला लागली. आंदोलनाची व्याप्ती जशी वाढायला लागली तसं मागच्या 10-12 वर्षांमधले अनेक मुद्दे की जे लोकांनी काही प्रमाणामध्ये सहन केले होते, काही प्रमाणामध्ये मान्य केले होते, काही प्रमाणामध्ये मान्य नव्हते पण त्यांना विरोध करता आला नव्हता, असे सगळेच मग मुद्दे एक एक करून पुढे यायला लागलेत. आणि सरकारवरचा राग आंदोलनकर्ते या आंदोलनाच्या माध्यमातून ते व्यक्त करायला लागले. पण सर्वात मोठं आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन कशातनं उत्पन्न झालेलं दिसतं? तर सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅडिक्शन उत्पन्न झालं की हाईप. सरकारतर्फे प्रत्येक गोष्टीची केलेली हाईप, सरकारतर्फे मागच्या 12 वर्षांमध्ये प्रत्येक गोष्टीचा केल्या गेलेला प्रचंड गाजावाजा आणि प्रत्यक्षात जमिनीवरची वस्तुस्थिती यामध्ये जी प्रचंड तफावत आहे आणि ती तफावत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ती कमी होत नाही आहे, हे जेनझीला सगळ्यात जास्त कळालं. म्हणजे तुम्ही जर जेनझीच्या कॉमेंट्स जर ऐकल्यात तर एक मुलगी म्हणते की आमचं बालपण हेच ऐकण्यामध्ये गेलं, आमचं किशोरवयीन वय हेच ऐकण्यामध्ये गेलं, आमचं तरुणपणही याच्यामध्येच जात आहे, पण प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती काहीच बदलत नाही आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक गोष्टीचा जो गाजावाजा केला तर तो प्रपोगंडा म्हणून तो सरकारच्या एका परिस्थितीपर्यंत तो खूप कामी आला. पण मग आता ही जेनझी बघायला लागली आहे की जमिनीवरची वस्तुस्थिती तशी नाही आहे. तर हे कॉन्ट्रॅडिक्शन आता पुढे यायला लागलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जेनझीच्या कमेंट्स किंवा जेनझीचा एक एक्सप्रेस करण्याची पद्धत यावरती सुद्धा खूप बोललं जातं आहे. ह्याच्यामध्ये असंही एक बोललं जातं आहे की पॉझिटिव्ह अँगल की या पिढीने हिंदू मुस्लिम हे जे ध्रुवीकरण आहे ते या आंदोलनानिमित्ताने टाळलेलं आहे. पण एक बाजू अशी दिसते की बऱ्याच जातीयवादी कमेंटसुद्धा आंदोलनातनं किंवा विद्यार्थ्यांकडनं होताना दिसतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की आज आपण या ज्या गोष्टी करत आहोत म्हणजे इश्यूजकडे लक्ष देत आहोत, इश्यू बेस्ड पॉलिटिक्सकडे आपली वाटचाल होती का आपण नाही म्हटलं तरी पुन्हा हिंदू मुस्लिम किंवा जातीपाती याच्याकडेच परत जातोय? नाही, मी उलट असं म्हणेल की एक खूप काळाने असं आंदोलन झालेलं आहे की जे इश्यू बेस्ड आहे, जे वैचारिक सुद्धा आहे आणि जे सर्वसमावेशक आहे. की इथे आरक्षणाचा मुद्दा कुठेच आलेला नाही, आरक्षण हवं की नको हा मुद्दा आलेला नाही, कोणाला हवं कोणाला नको हा मुद्दा सुद्धा इथे आलेला नाही. तर एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल झाला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं पाहिजे, ही एक इच्छा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठी ते एकत्रित आलेले आहेत. तर त्या अर्थाने हे खऱ्या अर्थाने एक सेक्युलर आंदोलन आहे की तिथे धर्मही इथे हा पूर्णपणे अडगळीत पडलेला आहे आणि जात सुद्धा अडगळीत पडलेली आहे. आणि सर्व जातीचे सर्व धर्मांचे विद्यार्थी, तरुण आणि त्या तरुण विद्यार्थ्यांमधून आलेलं युवक नेतृत्व हे आपल्याला सर्व जाती धर्मांचं तिथे दिसतं आहे. आणि मुख्य म्हणजे
हा या जातीचा आहे म्हणून मी या आंदोलनामध्ये सहभागी होतोय, हे आपल्याला या आंदोलनामध्ये कुठेही बघायला मिळत नाहीये. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने मी म्हणेल की एक मोठ्या प्रमाणामध्ये हे खऱ्या अर्थाने सेक्युलर आणि विचार इश्यू बेस्ड असं हे आंदोलन आपल्या इथे तयार झालेलं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला या तरुण पिढीचा परत आपल्याला तो एक राग दिसतो की जो मी म्हणेल की सर्वात आधी अभिजित दिपके यांनी व्यक्त केला. की अभिजित दिपके यांनी त्यांच्या सुरुवातीच्या सर्व पॉडकास्टमध्ये, इंटरव्ह्यूजमध्ये हा मुद्दा खूप ठामपणे मांडला. त्यांच्या भाषणांमध्ये हा मुद्दा खूप ठामपणे मांडला की मागच्या 10-12 वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये फक्त हिंदू मुस्लिम अशा ध्रुवीकरणावरच राजकारण झालंय आणि अशा ध्रुवीकरणाच्या मागे खरे प्रश्न, खरे मुद्दे हे लपवले गेलेले आहेत. आणि त्याला तरुणाईने प्रतिसाद दिला. मला वाटतं की ही एक फार सकारात्मक बाब तरुणाईच्या बाबतीमध्ये घडलेली आहे. म्हणजे ह्याच्या पूर्वी सर आपण अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिलं किंवा किसान आंदोलन पाहिलं, इतर आपलं नेपाळ श्रीलंकेतली आंदोलनं आपण पाहिली किंवा ऐकली त्याच्याबद्दल. आता त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये तरुणाईचं हे आंदोलन होतंय. मला या आंदोलनाची काही वैशिष्ट्य जाणून घ्यायला आवडतील की हे आंदोलन कसं वेगळं आहे किंवा हे आपल्या राजकारणाला काय वेगळ्या पद्धतीची दिशा देऊ शकतं. म्हणजे याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या देशामध्ये एक असं वातावरण तयार झालं होतं की विरोध कोणी करू शकत नाही, आंदोलन कोणी करू शकत नाही. आंदोलन करणाऱ्यांवरती प्रचंड दडपशाही सरकार करेल आणि आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवेल. त्यामुळे आंदोलन करू नये, सरकारला प्रश्न विचारू नये, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्या देशामध्ये तयार झालं होतं. त्या वातावरणाला या आंदोलनाने छेद दिलेला आहे की लोकशाहीमध्ये आंदोलनं झालीच पाहिजेत, लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारल्याच गेली पाहिजेत आणि अकाउंटेबिलिटी मागितली पाहिजे. हे तरुणाईने या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. तर एक जी लोकशाहीला मरगळ आली होती की लोकप्रतिनिधी निवडून येतात, ते पक्ष बदलतात, ते आघाड्या बदलतात, ते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन सरकारचा पाठिंबा काढतात किंवा सरकारला पाठिंबा देतात, त्यासाठी लोकांकडे ते परत जात नाही. या प्रकारचं एकूण जे पूर्ण वातावरण तयार झालं होतं त्यामध्ये तरुणाईने दाखवलं की तुम्हाला तुमचे वरचे जे काही व्यवहार करायचे असतील ते करा, पण अकाउंटेबिलिटी महत्त्वाची आहे सरकारची आणि ती आम्ही मागणारच. तर हे मला वाटतं या आंदोलनाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं आहे की पहिल्यांदा असं घडलंय की शिक्षणाच्या मुद्द्यावरती एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. त्यामध्ये आता बाकी मुद्दे येत आहेत ते ठीक आहे, पण मूळ मुद्दा हा शिक्षणामध्ये बदल घडवण्याचा, हे यापूर्वी कधीही झालं नव्हतं की फक्त शिक्षणाच्या मुद्द्यावरती एवढं मोठं आंदोलन उभं राहणं. म्हणजे त्याच्यामध्ये मग बाकी मुद्दे यायचे. शिक्षण हे खरं तर एक नाव घेण्यापुरता म्हणून एक मुद्दा असायचा, पण यावेळेस असं झालंय की शिक्षण हा केंद्रस्थानी आहे आणि शिक्षणातून आपल्याला फार काही मिळत नाहीये. या शिक्षणातून आपल्याला आपलं भविष्य फार काही चांगलं करता येणार नाही, ही जी सार्वत्रिक भावना युवकांमध्ये तयार झालेली आहे, त्या मुद्द्यावरती हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. हे मला वाटतं याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. तिसरं याचं वैशिष्ट्य आहे की मुलींचा यामधला सहभाग जो उत्स्फूर्त आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीच्या कोणत्याही आंदोलनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणींचा समावेश, युवतींचा समावेश आंदोलनामध्ये कधीही बघण्यात आला नव्हता. आणि हा काही एका राजकीय पक्षामुळे, एका संघटनेमुळे आलाय असं नाहीये. त्या उत्स्फूर्तपणे आंदोलन बघून, आंदोलकांच्या मागण्या बघून त्या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत. तर ही आपल्या देशामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीतली एक पुढची पायरी या आंदोलनाने गाठलेली आहे. आणि राजकीय दृष्ट्या मला असं वाटतं की जे यापूर्वीच्या कोणत्याही आंदोलनामध्ये कधीही घडलं नव्हतं ते असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वीकृती जी रोज जंतर मंतरवरती जय भीमच्या नाऱ्यातून आपल्याला दिसते आहे, ती सुद्धा यापूर्वीच्या ते अण्णा हजारेंचं आंदोलन असो, ते आणीबाणी विरोधातलं आंदोलन असो, याचे कोणत्याही आंदोलनामध्ये आपल्याला ते दिसलं नव्हतं. आणि इथे मग काही विशिष्ट जातीचेच लोक जय भीमचा नारा लावत आहेत आणि बाकी लोक दुसरा नारा लावत आहेत असं काहीही आपल्याला दिसत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक राष्ट्रीय नेता म्हणून स्वीकार्यता ही आपल्याला या आंदोलनातून स्पष्टपणे आपल्याला दिसते आहे. सर, आता हा मुद्दा संसदेमध्ये सुद्धा उठवला गेलेला आहे, याच्यावरती आता चर्चा होईल. त्याच वेळेला रस्त्यावरती सुद्धा आंदोलनं सुरू आहेत. या सगळ्याचा सरकारवरती, सत्ताधाऱ्यांवरती कशा पद्धतीने दबाव निर्माण होतोय? सध्या तरी दबाव प्रचंड आहे आणि सरकारला जे करायचं होतं
पंतप्रधान मोदींना आत्ता जे करायचं होतं ते करू शकत नाही आहेत. बर. हे या आंदोलनाचं एक तात्काळ मोठं यश आहे. बर. 2 बाबतीमध्ये. एक की मागच्या किमान 1.5-2 महिन्यांपासून अशी चर्चा सुरू आहे की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत, कोणाला डच्चू मिळणार, कोणाचा समावेश होणार, याच्या बऱ्याच बातम्या पसरवण्यात आलेल्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदींना ते बदल करायचे आहेत. कारण 24च्या निवडणुकीमध्ये सरकार बनवल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तसंच कायम ठेवलं होतं. आणि त्यामागचा मोदींचा उद्देश हा होता की हे दाखवणं की या निवडणुकीत आम्हाला काही झटका बसलेला नाही, फटका बसलेला नाही. 24च्या आधी आम्ही जसे होतो 24च्या नंतरही आम्ही तसेच आहोत. त्यामुळे त्यांनी मग परराष्ट्र मंत्री असो, अर्थमंत्री असो, सर्व तेच ठेवलेले होते. पण 24च्या निवडणुकीत फटका बसला भाजपला, हे तर खरं आहे. आणि तो त्या मंत्रिमंडळामुळे बसला, हेही खरं आहे. त्यामुळे पुढील निवडणूक फेस करण्याच्या आधी, लोकसभेची निवडणूक फेस करण्याआधी त्या मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहरे आणणं मोदींसाठी आवश्यक झालेलं आहे. पण आता या आंदोलनामुळे मोदी हे फेरबदल करू शकत नाही. ते फेरबदल जर करायचे झाले तर त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागेल. तो घेतल्याशिवाय जर त्यांनी फेरबदल केले तर हे आंदोलन अधिक चिघळेल आणि ते पूर्णपणे आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहेत असा एक स्पष्ट संदेश त्याच्यातून जाईल. त्यामुळे त्यांना स्वतःच्याच टीममध्ये जे मोठे बदल करायचे होते ते बदल त्यांना करता येत नाहीयेत. दुसरं की अधिवेशनामध्ये, संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यांना जी विधेयकं आणायची होती त्या विधेयकांवरती सुद्धा या आंदोलनामुळे आता कोणत्याही प्रकारची चर्चा होणं शक्य नाहीये. जोपर्यंत हे आंदोलन थांबत नाही तोपर्यंत ती चर्चा होणार नाही. म्हणजे त्यांना त्यांचा राजकीय अजेंडा सुद्धा अधिवेशनाच्या माध्यमातून जो पुढे दाटायचा होता तो त्यांना करता येत नाहीये. आणि या सरकारच्या बाबतीमध्ये 12 वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलेलं आहे की संसदेत त्यांना एक विधेयक मांडायचं आहे आणि ते त्यांना मांडता येत नाहीये. हे याआधी कधीही घडलेलं नव्हतं. तर या बाबतीमध्ये सरकारवरती दबाव आहे आणि सरकारची निर्णय प्रक्रिया, सरकारची अंमलबजावणी प्रक्रिया सध्या तरी या एका आंदोलनामुळे ठप्प झालेली आहे. हा याचा एक मोठा परिणाम तात्कालिकरित्या तरी आपल्याला दिसतो. बरं. म्हणजे आता मॉन्सून सेशन खरं तर सुरू आहे आणि अशा वेळी विरोधी पक्ष आपण बघितला तर ते पंतप्रधानांच्या घराबाहेर, निवासस्थानाबाहेर आंदोलन करतायत, रस्त्यावरती उतरून त्यांच्या मागण्या सांगतायत. अशा वेळी मला असा प्रश्न पडतो की संसद हे मोठं माध्यम नाही आहे का की हे मुद्दे तुम्ही तिथे डिस्कस करण्याचं? विरोधी पक्षाचं काय चुकतंय? मला वाटत नाहीये की विरोधी पक्षांचं काही चुकतंय इथे. बरं. कारण विरोधी पक्षांनी आता जी मागणी केलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर मग नीटच्या मुद्द्यावरती संसदेमध्ये आम्ही चर्चा घडवू. सरकारला असं वाटतं की संसदेत एकदा चर्चा घडवली आणि चर्चेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवला की तुमच्या काळात सुद्धा असं घडलेलं, तुमच्या काळात सुद्धा गैरव्यवहार होते वगैरे वगैरे, तिथे हा मुद्दा संपेल असं सरकारला वाटतंय. आणि ती संधी विरोधकांना सरकारला द्यायची नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा विरोधकांकडे अशी संधी आलेली आहे आणि विरोधकांकडे जी संधी आलेली आहे ती जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे आलेली आहे. त्यामुळे विरोधक हे आज जंतर मंतरमधल्या आंदोलनकर्त्यांची साथ देत हेच म्हणत आहेत की आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येऊ द्या, त्यानंतर मग आपण चर्चा करू. तर मला वाटतं की आंदोलनकर्ते आणि विरोधक हे बाकी बाबतीत त्यांच्यामध्ये मतभेद बरेच असतील, पण या बाबतीमध्ये त्यांच्यात साम्य आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा आधी राजीनामा आला पाहिजे. बरं. म्हणजे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे जे आंदोलन आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच राजकीय पक्ष आपल्याला कमी इन्व्हॉल्व्ह झालेले दिसले. आता जसं सोनम वांगचूक यांना सरकारने उचललं आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हापासून अनेक राजकीय पक्ष, नेते, कलाकार हे मंडळी CJPच्या सपोर्ट करण्यासाठी यायला लागले. म्हणजे एकंदरीतच अभिजित दिपके यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याला कोणताही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका किंवा आम्हाला राजकीय अजेंडा दिसला तरी आम्ही अफिलिएट नाही होणार त्यांच्याबरोबर. तर याचा अर्थ आजचा युवक, भारताची तरुण पिढी ही राजकारणापासून दूर जातीये का? राजकारणापासून ती दूर जात नाहीये, पण प्रस्थापित राजकीय पक्षांपासून ती अंतर राखून नक्कीच आहे. आणि म्हणजे आपल्याला हे वारंवार बघायला मिळतंय की भारतामध्ये आंदोलनं होतात, पण आंदोलनं तीच टिकतात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ती देशव्यापी होतात जिथे राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष पुढाकार नसतो. म्हणजे मोदी सरकार विरुद्धच्याच आंदोलनांचा जर आपण विचार केला तर पहिलं आंदोलन या सरकारविरुद्ध उभं राहिलं होतं ते जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये या सरकारला दुरुस्त्या करायच्या होत्या. त्या विरोधामध्ये जे आंदोलन उभं राहिलं होतं ते कोणत्या एका राजकीय पक्षाच्या किंवा राजकीय नेत्याच्या पुढाकाराने ते उभं नव्हतं राहिलेलं.
त्यामध्ये सिव्हिल सोसायटी होती आणि शेतकऱ्यांच्या संघटना होत्या. हां. आणि त्या दबावाखाली सरकार आलं किंवा CAAचं आंदोलन असेल किंवा किसान आंदोलन असेल, तर जिथे राजकीय हेतू नाहीत आंदोलनकर्त्यांचे किंवा राजकीय हेतू म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की निवडणुकीतले राजकीय हेतू नाहीत आंदोलनकर्त्यांचे, तिथे लोक अशा आंदोलनांच्या मागे उभे राहतात आणि तिथनं मग इतर राजकीय पक्ष जर पाठिंबा देत असतील तर तो पाठिंबा ते घेतात. अभिजित दीपकेंनी सुरुवातीपासून हेच म्हटलं की कोणताही झेंडा घेऊन येऊ नका, पण या आंदोलनामध्ये जे येईल त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आणि त्याच्यामुळे तरुणाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनात उतरली. आणि दीपकेंनी जे म्हटलं की कोणताही झेंडा घेऊ नका, तर या तरुणाईने खरं तर दीपकेंचा झेंडा सुद्धा हातात घेतलेला नाहीये. त्यांनी काही कॉक्रोच जनता पार्टीचे ते सभासद झालेत किंवा दीपकेंसाठी ते आंदोलनामध्ये उतरलेत असं नाही, तर त्या केवळ आवाहनामुळे ते आंदोलनामध्ये उतरलेत. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती मला वाटतं अण्णा आंदोलनानंतर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते आहे. कारण आंदोलनाचा जो एक धाक लोकांच्या मनात तयार झाला आहे की अण्णा आंदोलन सुद्धा असंच होतं, अराजकीय आहोत आम्ही, कोणताही आमचा राजकीय पक्ष नाही, आम्हाला राजकारण करायचं नाही, अशीच सगळी भाषा अण्णा आंदोलनाची होती. त्यामुळे सामान्य जनतेने अण्णा आंदोलनाला भरभरून प्रतिसाद दिला होता. पण त्या सर्व याचा नेट रिझल्ट असा झाला की 14 मध्ये सत्तांतर झालं आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. आणि एक मोठा वर्ग जो अण्णा आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याने मग धास्ती घेतली की आता इथून पुढे आंदोलनात जाताना आपल्याला खूप काळजी घ्यायला हवी. आणि त्यानुसारच आज आपल्याला आंदोलनं आपल्या देशामध्ये सुरू असलेली दिसतात, चालू असलेली दिसतात. म्हणजे नवीन पिढी ही नवीन राजकारणाच्या शोधात आहे, ती नवीन राजकारणाच्या शोधामध्ये आहे. आणि त्या नवीन पिढीला ना एक बॅगेज पण नकोय. म्हणजे त्या नवीन पिढीला आधीच्या सरकारांचं बॅगेज नकोय, आत्ताच्या सरकारचंही बॅगेज नकोय. राजकारण खरं तर असं होत नाही, पण किमान या पिढीचं तरी सध्या असं चाललेलं आपल्याला दिसतंय. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि CJP हे जवळपास एकाच मुद्द्यांसाठी लढतायत, पण दोघंही वेगवेगळे लढतायत. भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या विरोधात जर का लढायचं असेल तर सगळ्या विरोधी पक्षांनी आणि CJPने एकत्र येणं हे खरंच गरजेचं आहे का? तरच भाजपचा पाडाव करणं त्यांना सोपं जाऊ शकेल का? परिस्थितीनुसार त्यांनी ठरवावं. निवडणुकीमध्ये एकत्र येणं कदाचित जास्त फायद्याचं ठरू शकेल. आंदोलनांमध्ये एकत्र येऊन एकत्रच आंदोलनं केली पाहिजेत असं काही आवश्यक नाही. त्या वेळची जशी परिस्थिती असेल त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावेत. आणि सर्वांनीच काँग्रेसच्या सर्व आंदोलनांमध्ये गेलं पाहिजे असंही आवश्यक नाही. आणि काँग्रेसनेही सर्वच सरकारविरोधी आंदोलनांमध्ये अगदी पुढाकार घेऊन गेलं पाहिजे असंही आवश्यक नाही. त्यामुळे मला वाटतं की ते त्या पक्षांनी, संघटनांनी, नेत्यांनी त्या वेळेनुसार त्यांनी ठरवावं. मला त्यामध्ये फार काही मोठा मुद्दा आहे असं वाटत नाही. मोदी या सगळ्यामुळे डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलेले आहेत का? नक्कीच. मोदी प्रचंड डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलेले आहेत. म्हणजे रात्री 12 वाजता त्यांना आपला संदेश रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांपर्यंत, आंदोलनकर्त्यांपर्यंत तो न्यावा लागतो. यातूनच दिसतंय की ते डिफेन्सिव्ह गेलेले आहेत. पहिल्यांदा त्यांनी संसद सुरू होण्याआधी पत्रकार परिषद नाही घेतली, पण पत्रकारांना उद्देशून ती 2 वाक्य बोललेत आणि मग संसदेत गेलेत. हे सर्व दाखवतं की ते डिफेन्सिव्ह झालेले आहेत. आणि सतत ते नीट परीक्षेबाबत आता ते स्टेटमेंट देत आहेत, ते चुकीचं झालं असं ते मान्य करत आहेत. तर त्यांना कळलेलं आहे की ज्या तरुण पिढीवर त्यांनी फार मेहनत घेतली, म्हणजे मोदींची 14 पासूनची स्ट्रॅटेजी हीच होती की आज जो माझा मतदार नाही, पण जो 2-4 वर्षांनी माझा मतदार होणार आहे त्याला मला आत्तापासनं मोहित करून ठेवायचं आहे. म्हणून मग परीक्षा पे चर्चा करा, आणखी काही करा, असं करून त्यांनी ही तरुण पिढी कल्टिवेट करण्याचा प्रयत्न केला. खूप त्यांनी त्यावरती मेहनत घेतली. पण तीच पिढी आज त्या सरकारकडे, त्यांच्याकडे संशयाने बघते आहे आणि त्यांच्याकडनं अकाउंटेबिलिटी मागते आहे. हा त्यांना बसलेला एक मोठा धक्का आहे. म्हणजे खरं तर सोशल मीडिया नरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजपचा कोणी पकडू शकत नाही अशी काही काळापूर्वीची परिस्थिती होती. आणि भाजपने सोशल मीडिया पेजेस किंवा सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते इतर विरोधी पक्षही करू शकलेले नाही आहेत. पण आज त्याच सोशल मीडियाचा फायदा तरुण पिढीने त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी करून घेतलेला आहे. त्यामुळे भाजप स्वतःच्याच ट्रॅपमध्ये अडकलेला आहे का? कारण याला आपल्याला असं बघितलं पाहिजे की टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली आणि इव्हॉल्व्ह झालेल्या टेक्नॉलॉजी सोबत भाजपला स्वतःची गती ठेवता आली नाही.
म्हणजे जी एकेकाळी काँग्रेसला ठेवता आली नव्हती. म्हणजे भाजप सोशल मीडियावरती स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, तर भाजप फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरती भाजपनी स्वतःचं एक प्रबळ स्थान बनवलं होतं. ज्यावेळेस फेसबुक आणि व्हॉट्सॲप हेच फक्त सोशल मीडियामध्ये होतं. आणि याच्या दिमतीला भाजपने जे केलं की जी मेनस्ट्रीम प्रसारमाध्यमं आहेत, विशेषतः हिंदी मीडिया आणि काही प्रमाणामध्ये इंग्लिश मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टेलिव्हिजन मीडिया, याला भाजपने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोबत ठेवलं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया, फेसबुक, व्हॉट्सॲप ही भाजपची प्रसारमाध्यमांमधली बलस्थानं होती. आणि 2014-2019 पर्यंत ते ठीक होतं. पण आता चित्र कसं बदललेलं आहे की आता व्हॉट्सॲपपेक्षा आता इंस्टाग्राम जास्त प्रबळ झालेलं आहे. आणि ही जेनझी जी आहे ती इंस्टाग्रामवर जास्त आहे. आणि त्या जेनझीचा ट्रॅक इंस्टाग्रामवर ठेवणं हे भाजपला अजिबात शक्य झालेलं नाही. आत्तापर्यंत तरी त्यांना ते शक्य झालेलं नाही. त्यामुळे 12चं अण्णा आंदोलन फेसबुकवरती चालवलं गेलं होतं. त्यानंतर 14 ते 19चं नरेंद्र मोदी सरकार हे व्हॉट्सॲपवर चालवलं गेलं. आणि आत्ताचं जे आंदोलन नरेंद्र मोदी सरकारविरुद्धचं आहे ते इंस्टाग्रामवरती ते आंदोलन सुरू आहे. आणि इंस्टाग्राममुळे त्या आंदोलनाला मोठं पाठबळ मिळालं आहे. आणि या काळामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये विशेषतः 19 नंतर असं ज्यावेळेस लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सरकारच्या बाजूने ठामपणे उभा आहे, आपल्या देशामध्ये यूट्यूब चॅनल्सची लाट आली. यूट्यूब चॅनल्सची लाट कशामुळे आली? टेक्नॉलॉजी नवी आली, त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल्सची लाट आली. अनेक यूट्यूबर्स तयार झालेत. आणि आज या आंदोलनामध्ये हे यूट्यूब चॅनल्स आणि यूट्यूबर्स अत्यंत महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची अजिबात साथ नसताना, इलेक्ट्रॉनिक मीडिया 20 जुलैपर्यंत फारसा फिरकलेलाही नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईला जो संदेश गेला तो इंस्टाग्राम आणि यूट्यूबर्स यांच्या माध्यमातून तो गेला. आणि इथे भाजप हा मागे पडलेला आहे. आणि काँग्रेस इथे पुढे आहे असं नाही, पण जेनझी इथे पुढे आहे. आणि ही जेनझी आता त्या व्हॉट्सॲपवरच्या प्रोपगंडाला कंटाळलेली आहे. तिला प्रत्यक्ष जमिनीवरून रिपोर्टिंग करणारे यूट्यूबर्स जास्त भावतात. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अशी झपाट्याने बदलते आहे हे भाजपला कळालं नाही. आणि त्यामुळे भाजप आज डिफेन्सिव्हवर गेलेला आहे. म्हणजे आत्ता आपण मीडियाबद्दल बोललो, इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल, पत्रकारांबद्दल किंवा पत्रकारांबरोबर ज्या पद्धतीची वागणूक आपल्याला आत्ता गेल्या काही 1-2 दिवसांमध्ये या प्रोटेस्ट दरम्यान होताना दिसली की काही त्यांना बोलणं, डिवचणं किंवा चिडवणं असेल, या ज्या गोष्टी घडताना दिसल्या, तर ह्याच्यामुळे जेनझीची संवेदनशीलता कमी होते असं वाटतंय का? नाही, मला वाटतं की जेनझीच्या संवेदनशीलतेकडे मेनस्ट्रीम मीडियाने पूर्ण दुर्लक्ष केलं. मागच्या 10 वर्षांमध्ये पूर्ण दुर्लक्ष केलं. आणि त्याचा राग जेनझी आता काढतो आहे. म्हणजे गोदी मीडिया हा असा एक शब्द झालेला आहे की जी आज मीडियाकरताची सर्वात मोठी शिवी ठरते आहे. आणि जेनझी ती अगदी खुलेपणाने ती वापरतो आहे. आपल्या देशामध्ये असं कधीच झालं नव्हतं. कोणत्याही आंदोलनामध्ये असं झालं नव्हतं. आंदोलनं असो, निवडणुका असो, राजकीय पक्षांचा, सामाजिक संघटनांचा प्रचार प्रसार असो, नेहमी कल असा असतो की प्रसारमाध्यमांशी गोडी गुलाबीने वागा, त्यांना जवळ घ्या. पण या आंदोलनामध्ये आपण सुरुवातीपासून असं बघतोय की जे आंदोलनकर्ते आहेत ते गोदी मीडियाच्या विरुद्ध ते घोषणा देत आहेत. ते फक्त जंतर मंतरवरच घडलं नाही, तर इतर अनेक शहरांमध्ये जिथे आंदोलनं होत आहेत, झालेली आहेत, तिथे सुद्धा गोदी मीडिया विरुद्ध आंदोलकांनी घोषणा दिलेल्या आहेत. या त्या पत्रकारांविरुद्धच्या घोषणा नाही आहेत. ते जे बिचारे रिपोर्टर्स तिथे जात आहेत आणि याला बळी ठरत आहेत, त्यांच्या विरुद्धच्या या घोषणा नाही आहेत. पण एकूणच गोदी मीडियाने म्हणजे 20 दिवस वांगचुक यांचं उपोषण चाललं आणि मेनस्ट्रीम मीडियाने त्याकडे हवं तेवढं लक्ष दिलं नाही. म्हणजे याचीच तुलना जर अण्णा आंदोलनाशी केली तर अख्खा मीडिया त्यावेळेस हा अण्णा आंदोलनाने भरलेला होता आणि इथे पूर्ण ते दुर्लक्ष झालं. ही बाब तरुणाईच्या नजरेतनं सुटलेली नाही आणि तो राग तरुणाईचा व्यक्त होतो आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा राग नाही आहे, हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरचा राग नाही आहे, पण प्रसारमाध्यमं एककल्ली झालेली आहेत त्यावरचा हा राग आहे. आणि आणखी एका बाबतीमध्ये तरुणाईचा राग जो अजून व्यक्त झालेला नाही, मात्र मला भीती आहे की तो लवकरच तो राग व्यक्त होणार आहे, तो आहे आपल्या न्यायव्यवस्थेवरचा राग. की तरुणाईला दिसतंय न्यायव्यवस्था कशी वागते आहे. कॉकरोच जनता पार्टी त्यातूनच उभी राहिलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा देशाच्या सरन्यायाधीशांकडनं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे सुद्धा तरुणाई बघते आहे. आणि आज मेनस्ट्रीम मीडियावरती जो राग
तरुणाईचा दिसतोय आपल्याला, त्याच प्रकारचा राग येत्या काळामध्ये न्यायव्यवस्थेविरुद्ध आणि विशेषतः न्यायाधीशांविरुद्ध सुद्धा आपल्याला दिसू शकतो. ते चित्र आपण कसं टाळता येईल याचा विचार हा न्यायाधीशांनी आणि न्यायालयांनी जास्त गंभीरपणे करण्याची गरज आहे. सर, शेवटच्या टप्प्याकडे येते. मी शेवटचे काही प्रश्न विचारते. सोशल मीडियामुळे आंदोलनं कशी बदलत आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे, कारण की मला वाटतं ही अशी मुवमेंट आहे की जी पहिली डिजिटली ह्याची सुरुवात झाली आणि मग ती मैदानावर किंवा रियालिटीमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. वेअरॅज आपण आत्तापर्यंत जे बघत आलो आहे ते मैदानातनं मुवमेंटचा जन्म होतो आणि हळूहळू सोशल मीडियावरती त्यांची प्रसिद्धी किंवा इतर गोष्टी कम्युनिकेट केल्या जातात. तर ही मुवमेंट डिजिटली सुरू झाली आहे, त्यामुळे सोशल मीडियामुळे आंदोलनं आजचं आणि येत्या काळातली कशी बदलतील, काय याचा वेग, स्पीड किंवा काय चॅलेंजेस असू शकतात? आपल्याला ना हे अरब स्प्रिंगपासून म्हणजे पश्चिम आशियातल्या काही देशांमध्ये 2008-9 मध्ये अरब स्प्रिंगची लाट आली होती. म्हणजे तिथल्या राज्यकर्त्यांविरुद्ध जी हुकुमशहा होते किंवा राजेशाही तिथे होती त्यांच्या विरुद्ध आंदोलनं झाली होती. तिथे आपल्याला सर्वात आधी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळाला. त्यानंतर तो बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये, नेपाळमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाला. तर या सर्व याच्यामध्ये आपल्याला एक कॉमन धागा आपल्याला जो सापडतो तो कॉमन धागा हा आहे की सरकारची दडपशाही किंवा दडपशाही नसेल तरी दडपशाही होण्याची भीती ही जिथे जास्त असते तिथे लोक आधी सोशल मीडियावरती व्यक्त होतात. ते सरळ रस्त्यावर येत नाहीत. ते सोशल मीडियावरती व्यक्त होऊन बघतात. आपले समविचारी सोशल मीडियावरती आहे की नाही ते बघतात. त्यांचं एक ऑर्गॅनिकली नेटवर्क तयार होतं आणि त्यातनं मग एक असा मोमेंट येतो की ते सर्व ठरवतात की नाही आता आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपण 20 जुलैच्या मोर्चाचं जरी उदाहरण घेतलं, कॉकरोच जनता पार्टीकडे अजिबात मशिनरी नाही की ते आपल्या देशातल्या शहरांमधून, तालुक्याच्या ठिकाणाहून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून युवकांना, विद्यार्थ्यांना मोबिलाईज करून घेऊन जातील. त्यांच्याकडे ही सुद्धा मशिनरी नाही की ते सुव्यवस्थितपणे, सुनियोजितपणे व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करून त्यातनं ते संदेश पसरवतील. ही मेकॅनिझम सुद्धा कॉकरोच जनता पार्टीकडे अद्याप नाही आहे. पण हे देशभरातले तरुण जे बघत होते आणि त्यांच्यामध्ये सोशल मीडियातला जो संवाद सुरू होता, जो ट्रॅक करणं विशेषतः इंस्टाग्रामवरती तेवढं सोपं नाही, त्यातनं या तरुणांमध्ये असं एकमत होत गेलं की नाही 20 तारखेला तर आपण गेलं पाहिजे. की आत्तापर्यंत आपण गेलो नाही पण 20 तारखेला गेलं पाहिजे. तर मला असं दिसते की दडपशाही आणि सोशल मीडियाचा वापर यांचा आपल्याला परस्पर संबंध दिसतो आहे. की दडपशाहीची भीती असली किंवा दडपशाही असली की लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी चाचपणी करतात, समविचारी आपल्यासारखे आहेत की नाही, आणि मग सगळेजण एकत्र उतरतात. म्हणजे आता ह्याच्यात असंही म्हणतात की लोकांची मेमरी खरं तर खूप शॉर्ट टर्म असते आणि आता निवडणूकसुद्धा आपण बघितली लेटेस्ट, तर ती पुढच्या वर्षी आहे फेब्रुवारी-मार्चमध्ये. तर या आंदोलनाचा निवडणुकींमध्ये फायदा करून घेता येऊ शकतो का, होईल का, काय चित्र असू शकतं? फक्त या आंदोलनाचा फायदा होणार नाही. हे आंदोलन एकतर कसं संपतं, पण आता ज्या स्थितीमध्ये हे आंदोलन आहे, हे आंदोलन सत्ताधारी पक्षाला फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने संपणं अशक्य आहे. पण तेवढ्याने निवडणुकीवरती याचा प्रभाव पडेल असं आपण म्हणू शकत नाही. इथून ते निवडणूक या काळामध्ये इतर मुद्द्यांवरती विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टी सारखे पक्ष आणि ही तरुणाई कशा पद्धतीच्या भूमिका घेते आणि कशा पद्धतीने ती सरकारवरती दबाव कायम ठेवते त्यावरती बरंच काही अवलंबून असेल. आणि या बाबतीत मी असं म्हणेल की निवडणूक जिंकण्याची यंत्रणा, पद्धती ही आजही भारतीय जनता पार्टीकडे आणि फक्त भारतीय जनता पार्टीकडेच आहे. त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग असतो. ती शक्ती भारतीय जनता पार्टीकडे नक्कीच आहे. मग या या आंदोलनाचा निवडणुकीवरती तात्काळ लगेच काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. सर, खूप खूप धन्यवाद. इथेच थांबूया आपण. तुम्हालाही काही प्रश्न असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा आणि तोपर्यंत पाहत रहा ऑडिबल. धन्यवाद.